नानासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात मोठी मनमानी उघडकीस आली आहे. बोर्ड मीटिंग न घेता नव्या अटी शर्ती लागू करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या नव्या अटींमुळे ग्रामीण भागातील मराठा समाजातील तरुणांची प्रमाणपत्रे नाकारली जात असल्याचा दावा नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे. निवडणुकीचं कारण देताना यावेळी त्यांनी आरोप केला आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार महामंडळाचे एमडी काम करत असल्याचा आरोप करत हा विषय थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडणार असल्याचं नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणामुळे राज्यात राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुखांनी जाणीवपूर्वक महामंडळाची बोर्ड मीटिंग न घेता काही प्रमाणपत्रासाठी नवीन अटी शर्ती निर्माण केलेल्या आहेत, ज्याच्यामुळे सामान्य मराठा समाजातला तरुण हा ग्रामीण भागामध्ये उद्योजक होऊ शकत नाही. जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारे किती लाभार्थी असले पाहिजेत हा काही निश्चित झालेला आकडा नसतानाही काही मराठा समाजाच्या तरुणांना LY प्रमाणपत्र नाकारण्यात येत आलेले आहेत. निवडणुकीचं कारण दाखवूनही त्या ठिकाणी LY नाकारण्यात आलेले आहेत. या सगळा हा सगळा जो विषय आहे इतका गंभीर आहे की याच्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मी या ठिकाणी मुद्दा मांडणार. नेमकं काय होतंय, काय केलं जातंय, म्हणजे कोण आहे या मागे, एमडीच्या मागे असेल असं तुम्हाला वाटतं? वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री छगन भुजबळ मराठा समाजाच्या विषयी आहेत. त्यांनी 3 वेळा महामंडळाचा उल्लेख केला, सारथीचा उल्लेख केला, मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर निजामांच्या काळातलं दिलेला आरक्षणाचा उल्लेख केला. एकंदरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं माझं खातं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या सूचनेप्रमाणे एमडी वागतो असं मला पूर्णपणे विश्वास आहे. तुम्ही याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात आणि नेमकं काय याबाबत तुमची सविस्तर कधी चर्चा होऊ शकते आणि काय? निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री व्यस्त होते. काल माझ्याशी फोनवरती चर्चा झाली. त्यांना मी विनंती केलेली आहे की सोमवारी मला वेळ देण्यात यावी. मला विश्वास आहे सोमवारी सकाळी वर्षा बंगल्यावरती त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार. त्यांना काय कागदोपत्री मी दाखवू शकतो की कसे अडथळे निर्माण केले जातात. मला विश्वास आहे की मुख्यमंत्री याच्यामध्ये योग्य तो निर्णय आणि मराठा समाजाच्या पाठी खंबीरपणे ते उभे राहतात.